मागील 4.5 तासांपासून शिवनेरी किल्ल्याच्या शिवाईदेवी मंदिराच्या मागच्या बाजूला जी तटबंदी आहे त्या तटबंदीच्या खालच्या बाजूला एक तरुण अडकला होता। त्याला अंधारामुळे काही समजत नव्हतं कुठे उतरायचं ते, आणि 112ला कॉल केल्यानंतर मात्र पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली। पोलीस प्रशासन किल्ल्याच्या चारी बाजूनं फिरून नक्की तो कुठे आहे सापडण्याचा प्रयत्न करत होतं। आखरी सूर्य मावळल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा 112ला फोन करून संबंधित व्यक्तीचा नंबर घेण्यात आला, त्याला फोन करण्यात आला आणि फोन करून त्याला विचारण्यात आलं कुठे आहे, तुझ्या मोबाईलची बॅटरी लाव। मोबाईलची बॅटरी लावल्यानंतर मग त्याचा तपास लागला नक्की तो कुठे आहे, आणि त्यानंतर कळालं का शिवाईदेवी मातेचं मंदिर जे आहे त्या मंदिराच्या मागच्या बाजूला जी तटबंदी आहे त्या तटबंदीच्या तिथे कुठे तो अडकला होता। वन विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल, रेस्क्यू टीम असेल आणि कुसूर परिसरातील स्थानिक नागरिक असतील यांनी अथक प्रयत्नातून तब्बल 4.5 तासाच्या प्रयत्नानंतर त्याला काढण्याचा प्रयत्न केला आहे। परिस्थिती इतकी बिकट होती की तटबंदीपासून खाली सरळ कातळ असल्यामुळे तिथे जाणं देखील अत्यंत अडचणीचं होतं। पुन्हा तरुण खाली आले, त्यांनी पुन्हा दोर, त्यानंतर तंगूस आणि अशा बरंच काही साहित्य नेलं, पुन्हा दोर खाली सोडला आणि अथक प्रयत्नातनं एवढ्या रात्री म्हणजे आता जवळपास रात्रीचे 10:30 वाजले आहेत आणि 6 वाजल्यापासून हा सगळा प्रयत्न चालू आहे त्या तरुणाला खाली उतरवण्याचा। आता मात्र प्रयत्न झाला आहे, तरुणांना यश आले। तुम्ही आता पाहताय कॅमेऱ्यामध्ये अंधार इतका किर्र आहे की फक्त त्या लाईटची बॅटरी चमकते आणि त्या बॅटरी चमकून त्यामध्ये तो तरुण आहे एवढंच फक्त, म्हणजे बॅटरी चमकते खाली लोक उतरत असं दिसते। इतक्या किर्र अंधारामध्ये मात्र पोलीस प्रशासन असेल, वन विभाग असेल, रेस्क्यू टीम असेल आणि स्थानिक नागरिक असतील, कुसूरमधील स्थानिक नागरिक आहेत, युवक आहेत, त्यांनी इथे अथक प्रयत्न केलेत आणि अथक प्रयत्नातून आता मात्र त्या तरुणाला खाली उतरवण्याचा प्रयत्न होतोय आणि आता जवळपास खाली येतीलच ते, एक अवघ्या 5-7 मिनिटांमध्ये खाली येतील। शिवनेरी किल्ल्याच्या या भागामध्ये साखादंडाच्या बाजूनं हा तरुण गेला आहे, पाहुणा म्हणून पुण्यावरून आलेला होता आणि पुण्यावरून आल्यानंतर मात्र तो या ठिकाणी साखादंडाच्या बाजूने गेला आहे। त्याला सांगितलं होतं त्या बाजून जाऊ नको, अंधार आहे, तरी पण रस्ता नाही, मी जाईल, मला काही काळजी नाही, आणि मग अंधारामध्ये तो अडकला आहे आणि अडकल्यानंतर मात्र त्याची त्रेपट झालेली आहे आणि शेवटी त्यानं 112ला कॉल केला आणि त्याच्यानंतर मात्र आता त्याला खाली उतरवण्यामध्ये या सगळ्यांना यश आलेलं आहे। आपली एक छोटीशी चूक ही किती कारणीभूत ठरते। पोलीस प्रशासनातील कर्मचारी, त्याच्यानंतर वन विभागातील कर्मचारी, स्थानिक लोक, त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणारं रेस्क्यू टीमचे लोक, एवढ्या अंधारामध्ये बिबट्याची प्रचंड भीती या ठिकाणी आहे। या ठिकाणी वन विभागाकडून सांगितलं जातं की या ठिकाणी बिबट्या वावरतो, मादी जातीचा बिबट्या या ठिकाणी आहे आणि त्याची काही पिल्लं पण आहेत असं पण काही निदर्शनास आल्यासारखं वाटतंय। आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तो युवक एवढा रात्रीचा त्या ठिकाणी जातोय आणि नाहक नको ते धाडस या ठिकाणी केलं जात आहे। येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी विनंती आहे की आपण पर्यटनासाठी या ठिकाणी येत आहे आणि येत असताना मात्र जर माहीत नसेल तर अशा पद्धतीनं आपलं वागणं हे किती जणांना त्रासदायक ठरतं याचा विचार देखील आपण करणं गरजेचं आहे। आपला उत्साह समजतो, परंतु माहितीगार लोक म्हणजेच या ठिकाणी प्रशिक्षित गाईड जे आहेत ते प्रशिक्षित गाईड जर नसतील तर मात्र आपण किल्ल्यावरती किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाणं, पर्यटनासाठी त्यानंतर गिर्यारोहणासाठी जाणं आपण नक्की टाळावं। यामुळे आपल्या जीवालाही धोका होऊ शकतो आणि आपल्या जीवाबरोबरच इतरही लोकांना याचा त्रास होऊ शकतो, याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे। पोलीस प्रशासन अत्यंत तत्पर असल्यामुळे, वन विभाग तत्पर असल्यामुळे, रेस्क्यू टीम जुन्नरची अत्यंत वाखाणण्याजोगं काम प्रत्येक वेळेस करत असते, तीही त्या ठिकाणी तत्पर आहे आणि ही तत्पर असल्यामुळे हे सगळं शक्य झाले। त्यात इथल्या स्थानिक कुसूरच्या नागरिकांचं, युवकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। या सगळ्यांनी मिळून त्याला आता मात्र खाली आणण्याचा प्रयत्न चालू आहे। काही 5 मिनिटांमध्येच तो या ठिकाणी खाली येईल। अनेक तरुण या ठिकाणी त्याला वाचवण्यासाठी खरं तर गेले होते। जर रात्री तो अडकला असता, पडला असता तर भला मोठा अपघात या ठिकाणी झाला असता आणि याचं सगळं खापर मात्र प्रशासनावरती पुन्हा एकदा पडलं असतं आणि अशा प्रकारचं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीनं येणाऱ्या पर्यटकांनी माहीत नसेल तर हे नको ते धाडस करू नये अशी वार्ता विश्वाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, वार्ता विश्व। काय नक्की तुम्हाला कॉल मिळाला आहे, माहिती मिळाली अशा ठिकाणी आहे, कसं केलं, काय काय नक्की तिथली जागेचं काय परिस्थिती अशी होती की तिथं म्हणजे चढता पण येत नव्हतं आणि उतरता पण येत नव्हतं, नाही का। म्हणजे परिस्थिती अशी, म्हणजे पाय पण ठेवा जागा नव्हती। आम्ही काय केलं, पहिले गवत वगैरे साईडला काढून मग ते बघितलं कसं म्हणजे पाय वगैरे ठेवता येतो, नाही का। पाय ठेवून मग हळूहळू वरती गेलं त्यांच्यापाशी, त्यांना विचारलं काय कसं काय व्यवस्थित आहे का सगळं, नाही का। पाणी वगैरे विचारलं तर ते बोले आहे सगळं व्यवस्थित आहे।
तर ते काय झालं, रस्ता चुकले होते तिकडनं यायचं. आपलं जो साखळदंड आहे ना मार्ग, तर तिकडनं इकडे यायचं, ते तिकडच्या ऐवजी इकडे आली आहे साईडला लेण्यांच्यामुळे असं. आता अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, आता तुम्हाला हे सगळे प्रयत्न करावे लागतात. नक्की पर्यटकांसाठी तुम्ही काय सांगाल, नक्की काय कराल? पर्यटकांना आम्ही एवढं सांगू की नाही, जो आपला जेवढा सोपा मार्ग असेल ना त्या मार्गाने जावं, इकडनं असं म्हणजे अडचणीच्या मार्गाने जावं. कड्याला जायला जागा नव्हती, सापरीची झाडे कमी होती आणि असे डसळत हे होतं कडा. अशा प्रकारचे पर्यटक आल्यानंतरची होणारी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीसाठी काय नक्की तुम्ही काय सांगाल सगळे? आता तुम्हाला हे सगळे रात्री 10:30 पावणे 11ला हे सगळे प्रयत्न करावे लागलेत. नाही, पर्यटकांनी माहीत नसेल तर असे अवघड रस्ते त्यांनी जावंच ना. साहेब, तुम्हाला माहिती मिळाली होती काय? हां, सर्वप्रथम त्यांनी 112ला कॉल केला होता. जसा मला कॉल पडला मी त्याचं लोकेशन शोधू लागलो. तर आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी तर आलो सुरुवातीला. त्याचं काही लोकेशनच भेटेना झालं. किल्ल्याला पूर्ण गोल राऊंड मारला, हॉर्न देत होतो तरी त्याचं काही कळत. मग त्याला व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलवरून आम्हाला मंदिर दिसत होता. मग आम्हाला वाटलं की इथं मंदिराच्याच जवळपास कुठेतरी असणार. मंदिरापाशी आलो आम्ही, इथं आलो, थोडा अंधार पडला. मग त्याला टॉर्च चालू करायला, टॉर्च मारायला लावलं. मग टॉर्चवरून आम्हाला लोकेशन त्याचं परफेक्ट कळालं. मी रुपेश भाऊला सांगितलं होतं की असा असा व्यक्ती लवकरात लवकर आपल्याला रेस्क्यू करावा लागणार आहे. मग आमच्या वरिष्ठाच्या कानावर पण घातलं. रेस्क्यू टीम, फॉरेस्टचे सर्व कर्मचारी वगैरे आले. मग तोपर्यंत आम्ही 3 जण, आम्ही पोलीस कर्मचारी आणि गार्ड होते, फॉरेस्टचे काही गार्ड वगैरे, पळत पळत आम्ही किल्ल्यावर वरच्या टोकापर्यंत गेलो. तोपर्यंत आपला फॉरेस्टचा गार्ड खाली आला. मग आम्ही तिथून खाली आलो. म्हणजे एवढी मदत लागेल त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशी वारंवार फोनवर संपर्क होतच होता. त्याच्या नातेवाईकाला पण बोलून घेतलं आणि त्यांना पण समजून सांगितलं, तुला काही म्हणजे पाणी गिनी वगैरे काही वाटलं तर सांगा म्हणून. अंकुश, तिथे जागेवरती गेल्यानंतर परिस्थिती काय होती नक्की? ती आम्हाला इथं फार बिकट वाटत होती, कडा दिसत होतं, काय होतं नक्की? विकट म्हणजे काय सर, परिस्थिती अशी होती की तर खोली बरीच होती ना, 30-40 फूट असं खाली. तर वर जात येत नाही, खाली येत नाही. म्हणजे मग फोन केल्यानंतर मग रशी वगैरे आणली, मग रशी खाली घेतली असं. मग रशी सहज सगळं जमलं कसं काय नक्की? सहज म्हणजे थोडं रिस्की होतं ना, टपरा बरचसा होता. खालून तंगूस बंडल आणला, त्याला दगड बांधून मग वर फेकला. तेव्हा ती चराट, तेव्हा ती दोरी बांधून तंगुसाला बांधून वर ओढून तेव्हा ती खाली आली. किती अंतर असेल ते? तरी बरंच अंतर आहे तिला, 40-50 असं. हे सहजासहजी हे सगळं शक्य नव्हतं. हां. म्हणजे तुमच्या सगळ्या अथक प्रयत्नातनं खरं तर तुमचं काय नाव? मोहित मोरे ना? तुम्हाला हे सगळं जाणवलं असेल की प्रशासनाला, पोलीस प्रशासन, वन विभाग, रेस्क्यू टीम, असे काही लोक, एवढे सगळे लोक 6 वाजल्यापासून आता जवळपास 10:30 पावणे 11 वाजलेत आपल्यासाठी अथक प्रयत्न करत होते. बरोबर सर, हे कितपत योग्य आहे? फार चुकीचं काम केलं सर. मी हे कबूल करतो की माझ्याकडून जे ज्या मार्गाने जायला हवं होतं त्या मार्गाने न जाता चुकीच्या मार्गाने मी गेलो, म्हणून हे सर्वांना त्रास झाल्याबद्दल मी सर्वांचे माफी मागतो सर. इथून पुढे काय येणाऱ्या लोकांना काय सांगाल आता? येणाऱ्या लोकांना सांगेन, जो मार्ग बनवला आहे प्रशासनाने, जो व्यवस्थित मार्ग गडापर्यंत जायचा मार्ग बनवला आहे, त्याच मार्गाने येईल आणि जा करणार.